व्यासपीठ गावची खबर न्यूज। खालापुरात चौक परिसरात असरोटी येथील ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळा निर्माण करून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम संतोष मुंडे करत आहेत। 2010 मध्ये TNM इंग्लिश स्कूलची स्थापना करून शिक्षणाचं रोपटं लावण्यात आलं। या विद्यालयाला 16 वर्ष पूर्ण झाली असून अनेक विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन उच्च शिक्षणाकडे गेलेत। इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज असून शिक्षणासमवेत खेळण्याचे कौशल्य असणं महत्त्वाचे आहे। यामुळे TNM पब्लिक स्कूल अर्थात कैलासवासी ताराबाई नारायण मुंढे सामाजिक व शैक्षणिक संस्था असरोटी विद्यालयाचे काम कौतुकास्पद आहे असं मत क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नंदकुमार वाळंज, संस्थापक अध्यक्ष कोराईगड शिक्षण संस्था मुळशी पुणे यांनी व्यक्त केलंय। का काढले व का चालू केले आपल्याला माहिती आहे की शिक्षण संस्था खरी चालवतो कोण, तर शिक्षक वर्ग। तुम्ही ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं, ज्या पद्धतीने या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, विद्यार्थ्यांना जे पारितोषिक भेटलं, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो, सर्वांचं अभिनंदन करतो। दरवर्षी या शाळेमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असते। या क्रीडा क्षेत्राबरोबर अन्य उपक्रम राबवण्यात आले। यावेळी उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, 100 ते 400 मीटर धावणे, हिंदी राष्ट्रभाषा स्पर्धा, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी, बास्केटबॉल तसेच चित्रकला, निबंध, विविध पोस्टर अशा स्पर्धांचं आयोजन शाळेच्या वतीनं करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन आपली कला सादर करण्यात आली होती। यावेळी विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, मेडल देऊन गौरवण्यात आले। यावेळी या कार्यक्रमास त्यांचे पालकवर्ग उपस्थित होते। या कार्यक्रमास अध्यक्ष संतोष नारायण मुंढे, उपाध्यक्ष सुभाष मुंडे, सचिव कृष्णा गोरे, मुख्याध्यापिका जयश्री म्हात्रे आदी शालेय कमिटी यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले। तसेच या कार्यक्रमाला सविता अग्रवाल, सुप्रिया गायकर, महादू मुंडे, सुलभा पालकर, बापूलाल तारे, विनय जॉन, रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, काशीनाथ जाधव, सूर्यकांत लोते, गिरीश जाधव, गीता गायकवाड, ग्रुप ग्रामपंचायत टेंभरी, सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच मिताली बामणे आदी उपस्थित होते। ही शाळा ज्या वेळेला पुढे चालत असते त्या ठिकाणी या भागातील गावातील सरपंच, उपसरपंच जातीने उपस्थित राहिले। मी त्यांना खरंच धन्यवाद यासाठी देतो। चाललेली एक संस्था कशा पद्धतीने चाललेली असते, कारण ही मुलं म्हणजे आपलं उद्याचं भविष्य आहे। भविष्य चांगलं होण्यासाठी आपण ह्या भागातील प्रतिष्ठित लोकांनी का होईना, पंचायतीने का होईना, या ठिकाणी लक्ष टाकणं खास गरजेचं असतं। विद्यार्थी सगळे आपले मराठी आहोत, आपण मराठी आहोत, पण आपण सगळे इंग्लिश शिकत आहोत। तुम्हाला माहित आहे इंग्लिशचं महत्त्व काय, सिंपल असतं। मी सिंपल एक एक्झाम्पल देतो। एक मराठी शाळेतून विद्यार्थी शिकला 10वी पर्यंत आणि एक इंग्लिश शाळेतून विद्यार्थी शिकला 10वी पर्यंत। जर एखाद्या हॉस्पिटल असेल किंवा एखाद्या कुठलेही शिक्षण